हॅलो नमस्कार फ्रेंड्स. मी चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर आज आहे 8 तारीख 8 ऑगस्ट आणि ॲक्च्युली मी माझ्या जॉबला रिझाईन दिले. तर तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की एवढं चांगलं म्हणजे बाबा जॉब वगैरे असताना हे असं डिसिजन. बट विषय काय होत होता, मला हेल्थ इश्यू जास्तच होत होता. एकतर वर्कलोड खूप जास्त होतं, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट पण इतकं प्रॉपर नव्हतं तिथं जेणेकरून जे माझ्या हेल्थसाठी सुटेबल होईल. सो छोट्या मोठ्या गोष्टी इग्नोर करत होते मी हेल्थ रिगार्डिंग. पण जसं की मी तुमच्यासोबत लास्ट ब्लॉगमध्ये शेअर केलं की मला सिव्हिअर UTI झाला होता, फीवर, काउंट्स वाढले, त्यामुळं ओव्हरऑलच सगळ्या गोष्टींमुळं जॉब रिझाईन केला. ॲक्च्युली जॉबचा माझा कालावधी तसा फार काळ जरी नसला तरी मेमरीज मी बऱ्याचशा कलेक्ट केल्या आहेत माझ्या जॉबमध्ये. एक्सपिरियन्सही खूप छान भेटला. ॲक्च्युली तो गव्हर्मेंट जॉब असल्याकारणाने सरकारी यंत्रणा कशी चालते, कशा प्रकारे त्याच्यामध्ये कामकाज होतं, कशा प्रकारे कार्यक्रम राबवले जातात, कार्यक्रम इन द सेन्स आपल्या म्हणजे महाराष्ट्र सरकारने बरेच योजना राबवलेल्या आहेत. तर त्या कशा आहेत त्या रिगार्डिंग सगळी इन्फॉर्मेशन म्हणजेच बरंचसं मला नॉलेजचं शिकायला भेटलं त्याच्यातून. त्याचबरोबर ईच अँड एव्हरी पेशंट हे सरकारी दवाखान्यात आपल्याला बघायला भेटतं. सो ते पण नॉलेज इन्क्रीज झालं. त्याचबरोबर ते देखील गट्स डेव्हलप झाले की मी सगळ्या टाईपचे पेशंट बघू शकते, मॅनेज करू शकते. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी हे पदची कशी म्हणजे आपण म्हणतो की वाव मला छान पोस्ट भेटली, बट तेवढीच आपल्यावर जिम्मेदारी देखील असते. कुठलंही गोष्ट धरा जेवढी मोठी असते तेवढं त्याच्यामागं हार्डवर्क असतं. सो तो देखील मी एक्सपिरियन्स केला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स छानच होता. बट हेल्थ इश्यू होत असल्या कारणाने मला जॉबला रिझाईन करावं लागलं. बट इट्स ओके, होप सो नेक्स्ट कुठला तरी चांगलाच जॉब मला भेटेल. आणि सध्या तरी 1 मंथ तरी घरीच थांबायचं बिकॉज खूपच हेल्थवर त्याचं बॅड इफेक्ट होत होता. ॲक्च्युली नाईटला पण पेशंट येत होते. सो नाईटला उठून पेशंट बघणे, डे नाईट पेशंटमुळे ना स्लीप सायकल डिस्टर्ब झाली होती. सो त्याचा हेल्थवर पण इफेक्ट होत असल्याकारणाने तो जॉब रिझाईन करायला लागला. बट इट्स ओके. आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही ठराविक काळापर्यंतच आपल्यासोबत असते. त्याचप्रमाणे माझा हा जॉब देखील माझ्यासोबत एवढा टाईम पिरियड होता. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर माझा जॉबचा डे फर्स्ट होता ना, तेव्हा मी एमओ मीटिंगला गेले होते. आणि ॲक्च्युअलमध्ये सांगायचं झालं तर इतका मस्त तो एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. सगळ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच काय असते काय नाही ते कळाल्या. आणि काल एक आमची होती ती CPR त्याबद्दल ट्रेनिंग होतं. त्याचबरोबर एक THO लेवलवर एक मीटिंग घेतली जाते तालुका आरोग्य अधिकाऱ्यांतर्गत. तर ती एक मीटिंग झाली. तर काल त्या 2 मीटिंग मी अटेंड केल्या. आणि माझ्या जॉबचं सुरुवात आणि शेवट हे दोन्ही पण मीटिंगनीच झाले. त्याचबरोबर मधला टाईम पिरियड पण खूप मस्त गेला. सो परवापर्यंत तिथेच होते मी क्वार्टर्सवर जॉबच्या इथे. काल सकाळी आम्ही इकडे आलो जिथे आमचं घर आहे तिकडे. मग सकाळी आलो, फ्रेश वगैरे झालं, आवरलं आणि मी गेले मीटिंगला. होल डे मीटिंगच होती. सो नाईटला बरेच थकले. इच्छा होती शूट करायची बट नाही पॉसिबल झालं. आणि आज मॉर्निंगपासून पण थोडंसं लो फील होत होतं. पण म्हटलं नाही, आत्ता मला टाईम फ्री आहे सो मी आता फुल टाईम व्लॉगवर फोकस करायचा ट्राय करेलच फ्रेंड्स. सो आता इव्हिनिंगला जो व्लॉग बनवला ही ॲक्च्युली माझी जॉबची छोटीशी मी समरी रिकॅप तुमच्यासोबत शेअर केला. आणि आज आहे 8 तारीख आणि 10 तारखेला आहे आमचा बड्डे. तर ॲक्च्युली बड्डेसाठी बऱ्याच आयडियाज माझ्या डोक्यात आहेत. बट बघू टाईम पिरियड कमी असल्याकारणाने किती इम्प्लिमेंट होत आहेत ते. आणि ॲक्च्युली ना हा आमच्या लग्नानंतर त्यांचा 3रा बड्डे. सो फर्स्ट बड्डे होताना मी इतका सुंदर आणि मस्त
मस्त सेलिब्रेट केला होता. त्याची पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी क्लिप तुमच्यासोबत शेअर करेल. आणि जो लास्ट इयरचा बड्डे होता तेव्हा ह्यांचं ट्रेनिंग होतं, सो हे नाशिकला गेले होते, त्यामुळे तो देखील बड्डे मला फार काय असं सेलिब्रेट वगैरे करता आलं नाही. बट आता ह्या वेळेसचा बड्डे ह्यांचा सॅटर्डेला येतोय आणि यांना पण सॅटर्डे संडे ऑफिसला ऑफ असतं, त्यामुळे हे पण घरी असतीलच सॅटर्डेला. त्याचबरोबर मी सुद्धा सध्या फ्री आहे, तर छान मस्त होल डेसाठी मी छान प्लॅनिंग करणार आहे. सो मस्त प्री बड्डेचा व्लॉग एक येईल, त्याचबरोबर बड्डे व्लॉग हा स्पेशल तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज ॲक्च्युली ना काल आम्ही आलो, काल खिचडी भातवरच नाईटला स्वयंपाक झाला. सकाळी बटाटे होते, त्याची बटाट्याची भाजी आणि चपाती केली, पण म्हटलं तर संध्याकाळी डिनर काहीतरी छान बनवावं लागेल. पण सकाळी हे आवरून ऑफिसला गेले आणि यांच्यावर पण जर ऑफिसचा लोड असल्या कारणाने ना आम्हाला बाहेर काही जाणं झालंच नाही. पण ना एक छान एक्साइटिंगली गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आज मी फर्स्ट टाईमच जिओ मार्टवरून शॉपिंग केली. त्याच्यामध्ये लिटरली फ्रेंड्स तुम्ही सगळं ग्रॉसरी, त्याचबरोबर व्हेजिटेबल्स, फ्रूट, सगळ्या गोष्टी एका शॉपमध्ये तुम्हाला भेटतात आणि विदिन 4-5 आवर्समध्ये ते तुम्हाला होम डिलिव्हरी करतात. त्याचबरोबर ग्रॉसरी प्रोडक्ट्सवर तर 10%, 15% ऑफ देखील आहेत, त्यामुळे MRPपेक्षा कमी किमतीत, त्याचबरोबर घरपोच सेवासह हे एक छान डील मला आज भेटलं. सो म्हटलं तुमच्यासोबत देखील ते शेअर करावं आणि कुठेही बाहेर न जाता मला घरीच भाज्या आणि थोडंसं ग्रॉसरी सामान अवेलेबल झालं आहे. सो चला ते तुमच्यासोबत पहिले शेअर करते, नंतर इव्हिनिंगचा व्लॉग कंटिन्यू करते. तर असंच कनेक्टेड राहा. हॅलो, चलो मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली यांनी ना हर एक प्रोडक्ट इतकं व्यवस्थित असं पॅक करून दिलेत. आता हे एक रिफाईंड ऑइल मी मागवलं होतं, यालासुद्धा पॉलिथिनमध्ये रॅप करून त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर हे काकडी मागवलं होतं मी, तर ते काकडी देखील व्यवस्थित रॅप करून करेक्ट त्याचं वेट जेवढं आहे त्यानुसार त्याची प्राईस एकदम असं छान, म्हणजे मस्त त्यांची पॅकेजिंग वगैरे मला वाटली. आणि हे एक मी ना सरसो तेल जे म्हणतात ना आपलं मोहरीचं तेल, ते मागवलं होतं. ॲक्च्युली ना मी एका यूट्यूबरचं बघितलं होतं, ह्याच्यामध्ये ना भेंडीची भाजी किंवा जे आपण तडका देतो ना छानपैकी असं वरणाला वगैरे, तर ह्याचा छान तडका बसतो. सो म्हटलं ठीक आहे, ह्यावेळेस ट्राय आपण करूया. आणि त्याचबरोबर बाकी काय मिरची वगैरे जो छोटं मोठं मला पाहिजे होतं सामान ते ह्याच्यावरून मी मागवलं. मस्त सगळं रॅप करून वगैरे व्यवस्थित. क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, फार असे काही खराब झालेले किंवा डागाळलेले टोमॅटो न देता मस्त असे कच्च्यावारी आहे, जेणेकरून एक आठवड्यात तरी छानपैकी मला पुरतील ते. आणि हे आहे पत्ताकोबी, ज्याचं बनवायचं आपल्याला मोमोज. तर नेक्स्ट एखाद्या ब्लॉगमध्ये ते शेअर करते तुमच्यासोबत. असं ओव्हरऑल माझी ग्रोसरी आलेली आहे. चलो आता कुकिंग करायला लागते. शॉपिंग तर सगळी उघडून बघितली. चलो. तर आज डिनरमध्ये बनवलं होतं मी गवारीची भाजी, आमटी, चपाती आणि भात. त्याचबरोबर सॅलडमध्ये काकडी आणि कांदा घेतला होता. तर फ्रेंड्स, आज पण हेल्थ जरा लोच फील होत होतं आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगवरून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओचं माझी स्टार्टिंग एवढी काही एनर्जेटिकली झाली नाही आहे. साऊंड पण थोडा लो फील होत होता, त्यामुळे आता मस्त चंपी केलेली आहे मी. तर आता वाजले आहेत रात्रीचे 9:15 आणि ते तुमच्यासोबत सगळं ग्रॉसरी शॉपिंग दाखवून झाल्यानंतर मी कुकिंग करायला घेतलं. ॲक्च्युली मला जरा घाई होती, त्यामुळे व्लॉग तिथे शूट करणं माझं झालं नाही. त्यामुळे कुकिंग केली, नंतर आम्ही डिनर केला आणि आता आम्ही झोपायला घेत आहोत. तर अजून एक एक्साइटिंगली गोष्ट म्हणजे उद्या मी प्री बर्थडेचा एक व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो त्याच्यामध्ये मी सगळ्या एक्साइटिंगली गोष्टी दाखवणार आहे की मी काय काय बड्डेसाठी प्रिपरेशन करणार आहे, काय काय प्लॅनिंग आहे. सध्या आज तरी त्या माझ्या डोक्यातच आहेत सगळ्या आयडियाज, बट उद्या तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये त्या बघायला भेटतील. तर ठीक आहे फ्रेंड्स, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्या बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पहिले अपलोड झाल्या नोटिफिकेशन येईल. त्याचबरोबर व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके देन, बाय बाय फ्रेंड्स.